सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। 22 रोजीपासून माहूर गडावरील रेणुका माता मंदिरात भक्तिभावाचा संपन्न होणारा नवरात्रोत्सव निमित्त अपर जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली। या बैठकीत त्यांनी उपस्थित सर्व विभाग प्रमुख आणि कर्मचाऱ्यांना भाविकांच्या सेवेत कमी पडू नये यासाठी तत्पर राहण्याचं आवाहन केलं। यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी जेनित चंद्र दोंतुले यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। या बैठकीत अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांनी नवरात्रोत्सवात भाविकांना अडचण येऊ नये यासाठी 40 अधिकारी, 400 पोलीस महिला पुरुष कर्मचारी आणि 300 महिला पुरुष होमगार्ड सेवा देणारे असं सांगितलं। यावेळी आगार प्रमुख चिबडे यांनी 120 एसटी बसेसद्वारे भाविकांना गडावर ने-आण करण्यासाठी सज्ज राहणार असं सांगितलं। यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी रामकृष्ण मळघणे, पोलीस निरीक्षक गणेश कराड, सहाय्यक महसूल अधिकारी संतोष पवार, तालुका आरोग्य अधिकारी राजेश माचेवार, मुख्याधिकारी विवेक कांदे, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर किरण कुमार वाघमारे, संस्थान व्यवस्थापक योगेश साबळे, प्रभारी उपकार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम साहेबराव भिसे परशुराम मंदिरकडे जाणाऱ्या पायऱ्यांचं काम 19 तारखेपर्यंत पूर्ण करू असं आश्वासन दिले। पोलीस निरीक्षक गणेश कराड यांनी शहरातील बंदोबस्त, गडावर जाणारे खासगी वाहने बंद करण्यात येणार असून हरवलेली व्यक्ती किंवा इतर तक्रारीसाठी नियंत्रण कक्ष स्थापन करणार असल्याचं सांगितलं। रेणुका संस्थान, पाणी, सीसीटीव्ही, जीवरक्षक, लाईट, भाविकांना महाप्रसाद यासह इतर बाबींवर यात्रा काळात महसूल विभाग नियंत्रण ठेवणार असल्याचं तहसीलदार अभिजित जगताप यांनी सांगितलं। यावेळी विश्वस्त चंद्रकांत भोपी, विश्वस्त संजय कान्नव यांच्यासह सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट राजू दराडे, माहूर, नांदेड। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.